गडकिल्ल्यांचे वारसदार, कीर्तिवंत, यशवंत, गुणवंत, नामवंत, काळाशी झुंजणारा, वाऱ्याच्या वेगाने पाळणारा, चिंध्यासारखा चपळ, कोळाचा महानायक, आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे की धरती आबा बिरसा मुंडा की जय आदिवासी, जय आदिवासी। स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज जनतेला कणभर दोषी झाली तर मला मनभर वेदना होतात। लक्षात ठेवा, प्रजा राजासाठी नाही तर राजा प्रजासाठी असतो असे सांगणारे आरक्षणाचे जनक शाहू महाराज, माझी लढाई या मातीसाठी आहे असा राष्ट्रभक्तीचा विचार करणारे छत्रपती संभाजी महाराज राजघराण्यात रक्त पिणारे ढेकून जन्माला येतात, खरी क्रांती गरिबाच्या झोपडीत जन्माला येते असं सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज पदवी बहाल करणारे राष्ट्रसंत तुकाराम महाराज, अरे गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील। चंद्र तारे जर आपलं भविष्य ठरवत असतील तर ह्या मनगटाचा काय उपयोग असा परिवर्तनवादी विचार देणारे महात्मा फुले, ही पृथ्वी शस्त्रागाच्या डोक्यावर नाही, काम करी, कष्ट करी आणि शेतकऱ्याच्या तळ हातावर असं सांगणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे, ज्या माणसाने निळे काळे पिवळे झेंडे बाजूला सारून या देशात तिरंग्याला स्थान दिलं आणि 17 धर्माच्या पगडीला एका संविधानाच्या पुस्तकामध्ये बांधलं असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदिवासियों को आप लोकतंत्र पढ़ा नहीं सकते बल्कि लोकतंत्र ही आदिवासियों से शुरू होए असं सांगणारे संसद रत्न जयपाल सिंग मुंडा, अरे या सह्याद्रीत लाखो क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि मलाही मरण चालेल पण ही सह्याद्री गुलाम होऊ देणार नाही असा आवाज पुकारणारे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे, ज्यांनी खऱ्या अर्थाने जल जंगल जमिनीची रक्षा केली, होय आम्ही या देशाचे मूळ निवासी आहे आणि ती मूळ निवासी संज्ञा त्यांपासून प्राप्त झाली असे धरती आबा बिरसा मुंडा, खऱ्या अर्थाने आज भारताची रेल्वे त्यांना सलामी देण्यासाठी 2 मिनिटं सांगते अशी रॉबिन तक्त्या मामा, अरे भारत स्वतंत्र झाला या देशात 2 टाइम तिरंगा झेंडा फडकतो पण त्या गडचिरोलीमध्ये आदिवासी क्रांतिकारक वीर बापूराव शिरमांगेच्या नावाने दररोज तिरंगा झेंडा फडकतो। ज्यांनी तुम्हाला आम्हाला शिकवलं अ आ इ उ ज्या स्वरांची ओळख करून दिली अशा सावित्रीबाई फुले, आई जिजाई भीमाई सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि तुमच्या टाळ्यांच्या गगनामध्ये विनम्र राहतो। मी मुद्दामून हा मुद्दा आपल्या समोर मांडू इच्छितो की आदिवासी संरक्षण कायद्याचा जर मुद्दा आला तर बांधवांनो प्रामुख्याने मोठा एवढीच लोक रस्त्यावर उतरतात आणि म्हणून आज बिरसा मुंडाच्या जयंतीच्या निमित्तानं राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा जयंती संयुक्त जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने बांधवांनो बिरसा मुंडाचा एक संदेश होता की आपण संघर्ष केला पाहिजे। संघर्ष कसा केला पाहिजे? आपण म्हणतो हल्ली आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित आहे पण बांधवांनो आदिवासी समाज शिकतोय, पुढे आलाय, मोठ्या मोठ्याने उद्योग असताय, परंतु जी काही मूळ रचना होती जी बिरसा मुंडाची होती, मी नेहमी सांगत असतो की बिरसा मुंडा याद है मगर महू की मिट्टी भूल गए, अरे राघोजी भांगरे याद है मगर देवगांव की मिट्टी भूल गए, अरे पढ़े लिखे लोग मस्त है मगर मस्ती में, फिल्मी गाने याद है मगर इतिहास उनका भूल गए। आणि म्हणून बांधवांनो ज्या समाजाला इतिहास नाही ती लोक इतिहास घडू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। आणि म्हणून बांधवांनो आदिवासींचा वेगवेगळ्या प्रकारे षडयंत्र करून आदिवासींच्या कायद्याला दिवसण्याचं काम करतात, परंतु बांधवांनो लकी लालवांच्या नेतृत्वाखाली, देवराव साहेबांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा आदिवासी संरक्षण करण्याचा मोर्चा जो आसनगाववरून तर ठाणे आणि मुंबईवर धडकणार होता, बांधवांनो त्या आंदोलनाची दखल ही सरकारला घ्यावी लागली आणि सरकारने 1 तासामध्ये पत्र जाहीर केलं की कोणत्याही आदिवासींच्या कायद्याला धक्का लावण्याचा अधिकार हे
राज्य सरकारला नाही. बांधवांनो, हे मुद्दाम तुम्हाला सांगण्याची गरज आली कारण आपली शिकून लोक घरात बसलेले आणि म्हणून आपण शिकून समाजासाठी आता रस्त्यावर उतरलो. शिक्षणाची लढाई असेल, न्यायालयीन लढाई असेल, रस्त्यावरची लढाई असेल, सगळ्या लढाई आपल्याला लढाव्या लागतील आणि त्यामुळे आपला समाज हा साक्षर होईल. आणि म्हणून बाबांनो, जास्त आपला वेळ घेणार नाही, एक परिवर्तनवादी गीत सादर करतो, लक्ष असू द्या. जे काय दिलं मला टाळ्यांचा साथ असू द्या. राघोजी भांड्याने जे काय दिलं, तंट मामाने जे काय दिलं, नाजा काकरीने जे काय दिलं, अरे ते तरी टिकवाल का, सांगा ते तरी टिकवाल का. जीवन लावून आपल्या मुलाला, जीवन लावून आपल्या मुलाला बिरसा मुंडा शिकवाल का. जीवन लावून आपल्या मुलाला बिरसा मुंडा शिकवाल का. कारण का नाही उद्याला काही खरं, हक्क काढायला लागले बरं, हात घातले घटले वर, तर सतर्क आपली पोरं. पण आपली पोरं सतर्क कशी करावं लागतील? लढाई झगडे मारामारी करून नाही, तर उद्याचे बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते चळवळीत उतार आहे. म्हणून कर सतर्क आपली पोरं, करून अभ्यास वर्तमानाचा, करून अभ्यास वर्तमानाचा, सत्ताधाऱ्यांना झुकवाल का. जीवन लावून आपल्या मुलाला बिरसा मुंडा शिकवाल का. जीवन लावून आपल्या मुलाला बिरसा मुंडा शिकवाल का. शिकवाल का. जय आदिवासी.